गणेशोत्सव मंडळाची 99 वर्षांची परंपरा असलेल्या टिळकाई सार्वजनिक गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीला या ठिकाणी सुरुवात झालेली पाहायला मिळते। ढोल ताशांच्या बरोबरच या ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीनं लेझिम पथक आणि त्याच जोडीला भजन मंडळी अशी ही मिरवणूक या ठिकाणी काढली जाते। लोकमान्य टिळकांचं जन्मघर ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणाचं हे सार्वजनिक टिळकाई गणेशोत्सव मंडळ आहे। लोकमान्य टिळकांच्या जन्मघराच्या ठिकाणचं हे मंडळ आहे आणि दरवर्षी अशाच पद्धतीनं लेझिम पथकाद्वारे या ठिकाणी ही विसर्जन मिरवणूक या ठिकाणी निघालेली पाहायला मिळते आहे। अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं निघणाऱ्या ही जी मिरवणूक आहे ती पाहण्यासाठी रत्नागिरी शहरातून अनेक मंडळी सुद्धा या ठिकाणी येत असतात। लेझिम खेळणाऱ्या मुलींची या ठिकाणी वेगळी लाईन असते, तर या मिरवणुकीत अजिबात गुलालाचा वापर केला जात नाही। लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव वेगळ्या करण्यासाठी सुरू केला असला तरी त्यांच्या जन्मघराच्या ठिकाणी गणेशोत्सवाची पारंपरिक जी परंपरा आहे ती या ठिकाणी आजही या मंडळानं कायम ठेवलेली पाहायला मिळते आहे। आणि एकंदरीत जर बघितलं तर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं लेझिमच्या जोडीनं या ठिकाणी ही विसर्जन मिरवणूक या ठिकाणी निघालेली पाहायला मिळते। कॅमेरामॅन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।